मी आरक्षणावरून आदिवासी आणि धनगर समाजातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये या मागणीसाठी आदिवासी नेते आणि मंत्री दिल्लीत धडकलेत। आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, चिंतामण वनाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली। धनगर समाजाला आधीच 3.5% आरक्षण आहे, त्यामुळे त्यांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा आदिवासी नेत्यांनी दिलाय। तर मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। दुसरीकडे धनगर समाजाने बारामतीमध्ये आंदोलन करत उपोषण पुकारले। पशींचं संरक्षण सगळ्यांचं व्हावं हीच मागणी आम्ही तिन्ही लोकांना केली आणि आज देखील संध्याकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आदिवासी आमदारांची मीटिंग बोलवली। आज देखील आम्ही निवेदन तेच देणार आहे की आंदोलनांना जाग ठरवू नये। समाज प्रस्थापित आहे असा समाज या ठिकाणी धनगर समाज आदिवासींमध्ये घुसू इच्छितो हे फार चुकीचं आहे। विशेषतः याचं आदिवासींमध्ये अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया उमटते आहे। ज्या पद्धतीने धनगर समाज कायदा हातामध्ये घेतोय फार चुकीची गोष्ट आहे। कायदा हातात घेऊन जर असं घटनेच्या सूचीमध्ये किंवा आदिवासींच्या यादीमध्ये कोणी अतिक्रमण करत असेल तर त्याला आम्ही पूर्णपणे सामना करायला तयार आहोत। आदिवासींची भावना सुद्धा तीव्र आहे, आदिवासी सुद्धा संघटित आहेत, आदिवासी संघटना सुद्धा रस्त्यावर आता येत आहेत। राजकीय दबाव आणून आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, मतांचं भांडवल करण्याची ही दुर्दैवी प्रक्रिया सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि विशेषतः इंदापूरमधून सुरू झालेली आहे। तेव्हा राज्यातील माझ्या सगळ्याच राज्यकर्त्यांना मी विनंती केली की ज्या राखीव जागा आमच्या आहेत त्या राखीव जागांच्या विषयीची कुठलीही जलशी निर्माण न करता आपण आमचं घटनात्मक जे आरक्षण आहे बाबासाहेबांनी ठरवून दिलेलं SC आणि ST ही दोनच लोक घटनात्मक बाबी त्या सूचीमध्ये आहे। पण या लोकांच्या मनात आमच्या विषयीच्या आरक्षणाच्या विषयीची जी जलशी निर्माण झाली ही घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे आणि सर्वच आदिवासी माणसांवरती अन्याय करणारी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।